ही जनावरं भुकेने कासावीस होऊन हल्ला करत आहेत असं वाटेना, कारण त्यांनी मारलेल्या बकऱ्यांची कलेवर तशीच अंगणात पडून होती. ही श्वापदं वेगळ्याच शक्तीने संमोहित होऊन हल्ला करत होती. आमच्या मशाली अधूनमधून विझायच्या, मग दुसऱ्याच्या मशालीने आम्ही त्या पेटवायचो. तोवर बाकीचे श्वापदांना दूर ठेवायचे. हा लढा पहाटेपर्यंत सुरू होता. रानकुत्र्यांचे बोचकारे, तरसांचे चावे, सिंहाच्या पंजाचा तडाखा असा प्रसाद प्रत्येकाच्याच वाट्याला आला. प्रत्येक जण रक्तघामाने चिंब झालेला. अखेर पहाट होता होता प्राण्यांनी माघार घेतली. काटेरी झुडपातून ते रानात परतले. आम्ही थकून भागून तिथल्या तिथे खाली बसलो. परंतु सुटकेचा निश्वास घेण्याआधीच झोपडीतून आजीबाईंची आर्त किंकाळी ऐकू आली. आजीची किंकाळी ऐकून आम्ही विझत चाललेल्या मशाली फेकून आत धावलो. एखादं श्वापद नजर चुकवून झोपडीत शिरलं की काय अशी धास्ती होती, पण तसं काही घडलं नव्हतं. रात्रभर वेगळ्याच तंद्रीत घुमणाऱ्या आजीबाई अखेर शुद्धीवर आलेल्या, पण त्यांच्या डोळ्यात मूर्तिमंत भीती उभी होती. हाकुने तिची विचारपूस केली. मी पाणी आणून दिलं. मग त्या आजी आणि नातवात बरंच बोलणं झालं. त्याचं भाषांतर करून राजेशने सांगितलं ते असं: का कसं माहीत नाही, पण गावातील मुलांवर स्वप्नवेताळाचा शाप आहे. 2 दिवसांनी या चंद्रवर्षातील 13वी अमावस्या येते आहे. 13वी अमावस्या हा काळ्या विद्येच्या दुनियेत दुर्मिळ योग असतो. त्या रात्री स्वप्नवेताळ सर्व बाधित मुलांचे प्राण घेऊन जाणार. या वाटेत कोणी आडवा आलं तर त्याची खैर नाही. टोकोरच्या मांत्रिकाने त्याची शिक्षा भोगली. काल रात्री जे घडलं तेही या शापामुळेच. आता आपल्या हाती करण्यासारखं काही नाही पोरांनो. तुम्ही माघारी जा. माघारी जा? त्या निष्पाप मुलांना मरण्यासाठी सोडून कसं माघारी जायचं आजी? अशक्य असं या जगात काहीच नाही. काहीतरी उपाय सुचवा, मी कळकळीने म्हटलं. आजीबाई दीर्घ उसासा सोडत म्हणाल्या, वेताळ पूजेची जागा शोधून काढा, ती उद्ध्वस्त करा. पण लक्षात ठेवा, गूढविद्येत प्रत्येक कृत्याची किंमत फेडावी लागते. तुम्ही आधी बरेच पराक्रम केल्यात हे दिसतंय मला, पण यावेळी तुमचा लढा फार मोठ्या शक्तींशी आहे. त्या दिवशी तिथेच थांबून आजींना झोपडी सावरायला मदत करावी असं ठरवलं, पण त्यांनी हट्टाने आम्हाला माघारी जायला लावलं. इथे मी बघून घेईन, तुमच्याकडे 2च दिवसांचा अवधी आहे. बघा मुलांना वाचवता येतं का, असं म्हणत त्यांनी निरोप दिला. टेकडीत चढण्यापेक्षा उतरणं नेहमीच सोपं असतं. भर दुपारी आम्ही झुलेझूत पोचलो. कडक उन्हातून आल्यामुळे डोळ्यांवर अंधारी आली. डॉक्टर तन्मयीने सर्वांना ORS ड्रिंक दिलं तेव्हा कुठे जीवात जीव आला. लिंबाजीने घडलेलं सर्व तिला सांगितलं. वैद्यकीय उपचारांना यश येत नाही आहे, तेव्हा हेही करून बघू. काहीही करून मुलं वाचली पाहिजेत, तिने काळजीच्या सुरात म्हटलं. आपल्याकडे फक्त आजचा अर्धा आणि उद्याचा पूर्ण दिवस आहे. हाकूच्या आजीची भविष्यवाणी खरी असेल तर उद्या रात्रीच स्वप्नवेताळ अखेरचा घाव घालणार, मी म्हटलं. यावर हाकू बरंच काहीतरी म्हणाला आणि राजेशने पुन्हा त्याचं भाषांतर केलं ते असं: काळ्या विद्येच्या 2 पद्धती असतात. एक, ज्यात प्रत्यक्ष व्यक्तीवर त्याच्या कळत नकळत तंत्रमंत्र केले जातात. दुसरी ती ज्यात व्यक्तीच्या वस्तूंद्वारे त्याच्यावर वशीकरण केलं जातं. मला वाटतं इथे दुसरी पद्धतच अवलंबली असणार, कारण सर्व मुले वेगवेगळ्या वेळी बाधित झाली आहेत. एखाद्याने खरंच मुलांच्या समक्ष हे मंत्रतंत्र केलं असतं तर ऑब्व्हियसली एकदा तरी त्याचं बिंग नक्कीच उघडकीस आलं असतं. लिंबाजीने अंदाज बांधला. मोठा प्रश्न, हा एखादा म्हणजे नक्की कोण? योगने विचारलं. तोच ज्याने जाणून बुजून कर्मकांड करून मुलांना स्वप्नवेताळाच्या रोषाला बळी पाडलं, किरण म्हणाला. पण असं कोणी का करेल? इथे तर सगळी सर्वसामान्य गरीब माणसं राहतात. मासेमारी नाही तर पर्यटनाद्वारे पोट भरतात. या तरंगत्या गावात कायम शांतता असते, डॉक्टर तन्मयी म्हणाली.
प्रत्येक गुन्हेगार गुन्ह्याआधी सर्वसामान्य आयुष्यात जगत असतो डॉक्टर, आणि शांत वाटणारा ज्वालामुखीच प्रचंड उद्रेकाने फुटतो. सर्वसामान्य असणं हे निष्पाप असण्याचं कारण असू शकत नाही. आत्यंतिक भावविव्हळतेचा, सुडाचा, संतापाचा, मोहाचा, वासनेचा एक क्षणही गुन्हेगार व्हायला पुरेसा असतो. विश्वास ठेवणं कठीण आहे, पण झुलेझू मधीलच कुणीतरी मुलांच्या जीवावर उठलंय आणि त्याला किंवा तिला शोधायला आपल्याकडे फक्त 1.5 दिवस आहे. मी म्हटलं, आपण इथल्या प्रत्येक घरावर धाड टाकूया होलसेलमध्ये. इन्कम टॅक्सची रेड पडते तसा सगळ्या घरांचा कोपरा चेक करून टाकू. जाईल कुठे तो हरामखोर. जगातील नंबर 1चा डिटेक्टिव्ह इथे असताना. सचिन बाह्या सरसावत उठला. निष्पाप मुलांचे आमिष दाखवून स्वप्न वेताळाला आवाहन करण्याचे महापाताळ यंत्री कृत्य कुणी आपल्या तरंगत्या घरात करेल असं वाटतंय तुला सचिन? त्याची खास जागा असणार, परंतु ती शोधण्या इतका वेळ आपल्याकडे नाही. आपल्याला त्या आवाहनकर्त्यालाच शोधावं लागेल, म्हणजे त्याचा कर्मकांडाचा अड्डा आपसुकच सापडेल. मी प्लॅन ऐकवला. हो, पण एवढ्या कमी वेळात शोधायचं कसं त्या झेमण्याला? मंग्याने विचारलं. जर त्याला आपल्या विधींसाठी मुलांच्या वस्तू सहजगत्या सापडत असतील तर तो नक्कीच शाळेशी संबंधित आहे. अजून शाळा सुटली नसेल. चला तिथेच जाऊ. मी मनगटी घड्याळाकडे पाहत म्हटलं. पटापट नावांमध्ये बसून आम्ही झुलेझूच्या प्राथमिक शाळेत पोचलो. पाण्यापासून 5 फूट उंचीवर बांधलेल्या चौरसाकृती मचाणावर मोजून 5च वर्ग. शाळेला मैदान असणं शक्यच नव्हतं. मागे पुढे 10-12 फुटांची मोकळी जागा तेवढी होती. तिथे काही फुलझाडांच्या कुंड्या रांगेने ठेवलेल्या. ज्या वर्गात शिक्षक होते तिथे शांतता होती. बाकीच्या वर्गातून मुलांचा कोलाहल ऐकू येत होता. शाळा अशीच असते. 5 पैकी पहिली खोली हेडमास्तरांची केबिन होती. आम्ही तिथे गेलो. डॉक्टर तन्मयी आणि हाकूने येण्यामागचं कारण सांगितलं. हेडमास्तर टेंबा मोटोसाहेब चपापले. गावातील मुलांमागे लागलेली भुताटकी आपल्या शाळेपासून सुरू झाली असेल हे मानायला ते तयारच होईनात. तेवढ्यात शाळेची मधली सुट्टी झाली. मुलं वर्गातून कल्ला करत बाहेर पडली. कठड्याजवळच डबा वगैरे खाऊ लागली, खेळू लागली. त्यांना पाण्यात पडण्याचं, बुडण्याचं भय नव्हतं. तरंगत्या गावात राहत असल्याने ही मुलं चालण्याआधी पोहायला शिकतात. मुलं बाहेर असताना वर्ग उघडेच होते. आत त्यांची दफ्तरं, वया पुस्तकं, खाल्लेले न खाल्लेले डबे सर्व तसंच होतं. कोणीही त्यातील वस्तू घेऊन त्यांचा वापर अघोरी कर्मकांडासाठी करू शकत होता. आम्ही घारीसारखी नजर ठेवून होतो, पण काही संशयास्पद आढळलं नाही. अखेर पुन्हा शाळा भरल्याची घंटा वाजली. मुलं आपापल्या वर्गात आपापल्या बाकावर जाऊन स्थिरावली. मी निराश झालो. अंदाज चुकला म्हणायचा. परत जाण्यासाठी नावेत बसणार इतक्यात एक नाव येऊन शाळेच्या धक्क्याजवळ थांबली. आत एक 40शीतला इसम आणि पाण्याचे मोठमोठे कॅन्स होते. हाकूने त्याला ओळखलं. तो मखाया होता, शाळेतला शिपाई. हाकूचा मित्र, पण वयाने त्याच्यापेक्षा 10-12 वर्ष मोठा. नावेतून पाण्याच्या बाटल्या वर काढता काढता हाकू आणि मखायाचं जे बोलणं सुरू होतं त्यातून आम्हाला कळलं ते असं. इथे काय काम काढलंस हाकू? मखायाने विचारलं. त्या दुर्दैवी मुलांच्या अवस्थेमागे जो आहे त्याला शोधत आलो होतो. हाकूचं उत्तर. झुलेझूत सध्या सगळं वाईटच चालू आहे. आता पूर्वीसारखं गाव राहिलं नाही, पण तो जो कुणी आहे तो शाळेत कसा येईल? इथे फक्त हेडमास्तर मोटोसाहेब, 4-5 शिक्षक आणि मी इतकेच असतो, मखाया म्हणाला. भारतातून आलेल्या आमच्या गुप्तहेर साहेबांना तसं वाटलं. असो, तुझं कसं चाललंय सध्या? हाकूने पुढचा प्रश्न विचारला. ठीकच म्हणायचं. ढकलतोय दिवस कसे तरी. मुलं निष्पापच असतात रे, पण कधी कधी आई वडिलांच्या पापांची फळं त्यांना भोगावी लागतात, मखायाने दुःखी स्वरात म्हटलं. दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला. मग आम्ही आमच्या नावेत बसलो. हाकू माझ्या शेजारीच बसून वल्हे मारत होता. या मखायाचा काय किस्सा आहे हाकू? मी राजेशच्या मदतीने विचारलं. खूप दुर्दैवी घटना आहे साहेब. 6-7 वर्षांपूर्वी बाळंतपणात त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला.
बाळाला वाचवण्यात मात्र वैद्यांना यश आलं. त्या बाळाला मखायाने एकट्याच्या जीवावर मोठं केलं, शाळेत घातलं. टोनी त्याचं नाव. पण मागच्या वर्षी जेव्हा शाळेची पिकनिक नॅशनल पार्कमध्ये गेली होती तेव्हा एक अपघात घडला. कसं कोण जाणे. टोनी ऐन सफारीत शिक्षकांची नजर चुकवून बसमधून खाली उतरला. रस्ता भरकटला. ते लक्षात आल्यावर शिक्षकांनी बस थांबवली. नॅशनल पार्कचे गार्ड्स, रेंजर्स सर्व त्याला शोधू लागले, पण टोनी काही सापडला नाही. इतर मुलांना घेऊन बस बेईन गावापर्यंत आली. हेडमास्टर मोटो साहेबांनी मखायाला टोनीबद्दल सांगितलं. रेंजर्स लवकरच त्याचा शोध घेतील असंही समजावलं, पण मखाया वेडापिसा झाला. तसाच अंधारातून नाव चालवत बेईनपर्यंत आणि तिथून जी मिळेल ती गाडी पकडून नॅशनल पार्क सफारीपर्यंत पोचला. तेव्हा रेंजर्स नुकतीच रात्रीची गस्त संपवून परतलेले. त्यांच्या गाडीत रक्तरंजित पांढऱ्या कापडात गुंडाळलेलं एका लहानग्याचं शव होतं. तो टोनीच होता, तरसांच्या हल्ल्यात ठार झालेला. ही खबर कळताच त्याचं संपूर्ण जग उद्ध्वस्त झालं. तो ओक्साबोक्शी रडू लागला. टोनी जरा खोडकरच होता. नेहमी नाही ते धाडस करत बसायचा. त्याने बसमधून उतरायलाच नको होतं, पण नियतीपुढे कुणाचं चालतं डिटेक्टिव्ह साहेब. या घटनेनंतर पुरता गळाठून गेलेल्या मखायाला हेडमास्तरांनी शाळेतच नोकरीवर ठेवलं. तिथे तो पिण्याचं स्वच्छ पाणी बेईनवरून आणणं, घंटा देणं, वर्गांची सफाई करणं अशी कामे करतो. मुलांवर त्याचं खूप प्रेम आहे. कधी कधी तो त्यांना पारंपरिक गीते शिकवतो. टोनीच्या दुःखातून आत्ता कुठे सावरतोय बिचारा. हाकूने संपूर्ण कर्मकथाच ऐकवली. संध्याकाळ झाली. अंधार पडू लागला तरी आम्हाला संशयितांसंबंधी कुठलाच धागादोरा सापडला नव्हता. कुठल्याशा अनामिक कारणाने सचिन आणि मंग्याला मात्र हेडमास्टर मोटो साहेबांवर संशय येत होता. आणि ते सारखं चला जाऊन त्या मोटो मास्तरला झोडूया, तो सगळं सांगेल असं म्हणत होते. पण कुठल्याही पक्क्या पुराव्याशिवाय कुणावरही आळ घेता येणार नाही. तुम्हाला हाणामारीची इतकीच खुमखुमी आली असेल तर एकमेकांना झोडा असं मी स्पष्टच सांगितलं. आता आमच्याकडे फक्त 24 तासांचा अवधी होता. एकदा का स्वप्न वेताळाची पूजा संपन्न झाली की मुलांना वाचवण्यासाठी आम्ही काहीच करू शकलो नसतो. त्या रात्री कुणालाच झोप लागली नाही. डॉक्टर तन्मयी आणि हाकू सुद्धा अस्वस्थ होते. ती रात्र कशीबशी ढळली. दुसऱ्या दिवशी गुरुवार होता, झुलेझू वासियांचा पवित्र दिवस. या दिवशी आपल्या प्रार्थनास्थळी जमून ते पूजा अर्चा करतात. काही जण कडक उपवासही पाळतात. आम्ही मात्र सकाळीच भरपेट नाश्ता करून कामाला लागलो होतो. किरण आणि विजयच्या नेतृत्वाखाली 4-4 जणांचे 2 गट संपूर्ण झुलेझू गावाची झडती घेणार होते. सूर्यास्तापर्यंत हे काम पार पाडणं जवळपास अशक्यच होतं. तरीही दुसरा मार्ग नव्हता. काही अडचण नको म्हणून तन्मयीला त्यांच्या सोबत धाडलं. मी आणि हाकू बेईन गावात आणि आसपास शोधाशोध करणार होतो. प्रदीर्घ काळ चालणारी स्वप्नवेताळाची पूजा, निरनिराळे विधी, चित्रविचित्र दुर्मिळ पदार्थ, पशुबळी आणि हे सगळं इतरांच्या नकळत करायचं तर जागा थोडी आडबाजूचीच हवी. झुलेझूच्या तरंगत्या गावात एखाद्याने इतकं सगळं केलं असेल हे मला पटतच नव्हतं. म्हणून मी आणि हाकू बेईन गावातील एकाकी घरे हुडकत होतो. दिवसभर हे काम जोरदार चाललं. आम्ही तहान भूक विसरलो होतो, पण यश लाभलं नाही. खेर सूर्यास्ताला सर्वजण आमच्या तरंगत्या घरात येऊन पोचलो. कुणालाच कुठे काही संशयास्पद आढळलं नव्हतं. घरात घुसून शोधाशोध केल्यामुळे काही झुलेझूवासियांची नाराजी मात्र ओढवून घेतली होती. आता पुढे काय करायचं या चिंतेत सारेजण असताना मी बाहेर कठड्यावर तदाने सरोवराच्या काळोखात बुडालेल्या अथांग जलराशीकडे पाहत उभा होतो. आजचा दिवस पूर्णपणे वाया गेलेला. आता काही तासातच अमावस्या लागली असती. संशयिताने वेताळ पूजा आरंभली असती आणि आम्ही मुलांना गमावून बसलो असतो. अर्थात माझ्याकडे प्लॅन बी होता. नेहमीच असतो. त्यासाठीच मी इथे उभा होतो. अमावस्या असल्याने ताऱ्यांना लवकर जाग आली.
चंद्रप्रकाशाशी स्पर्धा नसल्याने ते अधिक तेजाने झगमगत होते. पाण्यावर पडलेलं त्यांचं प्रतिबिंब पाहत उभा असताना तळ्यात दूरवर प्रकाशाचा पिवळट बिंदू दिसला. कंदील लावलेली एक नाव मंद वेगाने झुलेझू गावापासून दूर, बेईंच्या किनाऱ्यापासूनही दूर, तदाने सरोवराच्या मधोमध असलेल्या छोटेखानी बेटाकडे निघाली होती. हे बेट दिवसा आमच्या तरंगत्या वस्तीवरून अगदी करंगळीच्या नखा एवढं दिसतं. पाऊस गेल्यावरही भिंतीवर टिकून राहिलेल्या हिरव्या पोपटी शेवाळाच्या टिचभर पुंजक्यासारखं. इथले स्थानिक लोक त्या बेटाला स्नेक आयलंड म्हणत, कारण त्यावर वळवळणाऱ्या विषारी सापांचा सुळसुळाट होता. त्यातही आफ्रिकेतील बदनाम ब्लॅक मांबाच अधिक. झुलेझू वस्तीतील कोणीच बेटावर जात नसे, कारण तिथे कुणाला ब्लॅक मांबा चावला तर वस्तीवर परत येईपर्यंतच त्याचा गेम ओव्हर व्हायचा. म्हणूनच ते बेट आमच्या नजरेत नव्हतं. पण आता ही नाव मात्र गुपचूप तिकडेच निघालेली. मी सावध झालो. इतक्यात हाकू कॉफी द्यायला बाहेर आला. मी त्याच्या हातातील ट्रे बाजूला ठेवला आणि नावेत बसायला सांगितलं. गोंधळलेल्या हाकूला काहीच समजेना. शेवटी खाणाखुणा करून आपल्याला त्या बेटाकडे निघालेल्या कंदीलवाल्या होडीचा पाठलाग करायचाय हे कसं बसं समजावलं. दोघे जण दोन्ही बाजूंनी वल्हे मारत वेगाने निघालो. दोन्ही नावांमध्ये बरंच अंतर असल्याने आपला पाठलाग चाललाय हे पहिल्या नावेच्या नावाड्याला कळणं कठीण होतं. शिवाय आमच्या बोटीत कंदील नव्हता. माझ्याकडे एक टॉर्च आणि पॉकेट नाईफ होता. अडीअडचणीच्या वेळी उपयोगी पडतात म्हणून ठेवलेले. आधी प्रोफेसरला कॉफी देऊन ये असं तन्मयीने सांगितल्यामुळे बाहेर गेलेला हाकू परतला नाही. म्हणून चिंताग्रस्त झालेला किंवा कॉफी न मिळाल्यामुळे कासावीस झालेला सचिन तणतणत घराबाहेर आला. तिथे आम्ही दोघंही नव्हतो आणि एक नाव सुद्धा नव्हती. थंड झालेल्या कॉफी कपांचा ट्रे टेबलावर बेवारस पडलेला. आम्ही घाईघाईत कुठेतरी गेलो हे त्याच्या लक्षात आलं. त्याने आत जाऊन सर्वांना सावध केलं. सगळे बाहेर आले. तन्मयीने हाका मारून शेजारच्या घरातील नाव मागवली. पुन्हा 2 नावा झाल्या. त्यात बसून ते सगळे निघाले. पण जायचं कुठे? अंधारात सगळ्या दिशा सारख्याच. इतक्यात एक व्यवस्थित फाडलेला कागदाचा त्रिकोणी कपटा वाहत होडी जवळ आला. मग दुसरा, मग तिसरा. राजेशने टॉर्चच्या उजेडात ते पाहिलं आणि त्या कपट्यांचा पाठलाग सुरू केला. ही आमची शाळेपासूनची जुनी ट्रिक होती. मागून येणाऱ्या एखाद्याला आपला ठावठिकाणा सांगायचा असेल तर पाकिटातल्या डायरीचा कागद फाडून त्याचे त्रिकोणी तुकडे करायचे आणि ठराविक अंतरावर फेकत जायचे. मी ते फेकले होते. मागे राजेश, विजय नाहीतर लिंबाजी खूण ओळखतील अशी खात्री होती. जवळपास 1.5-2 तासांनी ती कंदीलवाली नाव सर्प बेटाच्या किनाऱ्याला लागली. त्यानंतर 20-25 मिनिटांनी आम्ही सुद्धा पोचलो. झाडाझुडपातून वाट काढत सापांच्या भीतीने एक पाय जपून टाकत आम्ही आत गेलो. मध्येच फिस आवाज ऐकू यायचा. मध्येच फिस्कन आवाज ऐकू यायचा. पायाजवळून काहीतरी वळवळत जायचं. प्राण कंठाशी यायचा. मी टॉर्च लावला होता. त्या उजेडात हाकून एक फांदी तोडली. तिने जमिनीवर टकटक करत चालू लागलो. सापांना कान नसतात, पण ते स्पंदने टिपू शकतात. काठी ठोकण्याचा आवाज ऐकून दूर राहतील अशी अपेक्षा होती. अखेर आम्ही एका मोकळ्या जागी पोचलो. समोर होळी इतका मोठा आगडोंब उसळलेला. पलीकडे कोणीतरी मोठमोठ्याने हातवारे करत अगोरम्यो अगोरम्यो, साम साम अगोरम्यो असा मंत्र पुटपुटत होता. कमरेला मुंगसाचे काटे बांधून नाचत होता. शेकोटीच्या चौफेर लहान मुलांची खेळणी, वया पुस्तकं वगैरे पडलेली. आम्ही योग्य ठिकाणी पोचलो होतो तर हीच वेताळ पूजेची जागा आम्हाला उद्ध्वस्त करायची होती. पण कशी? आणि आगीच्या पलीकडे नाचणारी ती व्यक्ती, सैतानाला आवाहन करणारा तो इसम इतर कुणी नसून शाळेतील शिपाई, हाकूचा मित्र मखायाच होता. हाकूला धक्का बसला, पण मला नाही. सहलीत आपला लाडका मुलगा इतरांच्या दुर्लक्ष करण्यामुळेच मारला गेला असा मखायाचा समज होता. पुत्रवियोगाचे दुःख इतरांनाही भोगायला लागावे म्हणून सुडबुद्धीने त्याने हे कर्मकांड आरंभले होते.
हाकूने पुढे होत मखायाला हे सर्व थांबवण्यास सांगितलं. त्याच्या मृत मुलाची म्हणजे टोणीची शपथ घातली. खूप समजावलं पण मखाया ऐकेच ना. तो सुडाग्नीने पेटला होता. त्याने हाकूच्या डोळ्यात पिवळसर पूड फेकण्याचा प्रयत्न केला पण हाकू सावध होता. त्याने मखायाला मागून पकडलं. दोघांमध्ये झोंबाझोंबी सुरू झाली. अमावस्या लागण्यासाठी फक्त काही क्षण उरलेले. या अवधीचा फायदा उचलत मी वेताळ पूजा विस्कटण्याचा मार्ग शोधू लागलो. चिखलापासून बनवलेल्या अनेक लहान सहान मूर्त्या, चित्रविचित्र वस्तू, मागे अग्निकुंड, यातील नेमकं काय उद्ध्वस्त करायचं? सगळंच तोडून टाकलं असतं पण त्यामुळे मुलांना आणखी काही बाधा झाली तर? तेव्हाच आगीच्या चटपटत्या ज्वालात एक उग्र डोळे असलेली भयंकर मूर्ती दिसली. तिच्या डोक्यावर शिंग होती. हाच स्वप्न वेताळ असावा. शेजारीच दगडी डोणीत पाणी होतं. ते आगीत ओतलं. मूर्तीच्या आसपासची आग विझली. इतकं जळूनही मूर्तीला काहीच झालेलं दिसेना. मी घड्याळात पाहिलं. अमावस्या लागायला अवघा 1.5 मिनिट उरलेला. सरळ बुटातून पॉकेट नाईफ काढला आणि त्या मूर्तीच्या छातीत रुतवला. तशी त्या निर्जीव मूर्तीतून रक्ताची चिळकांडी उडाली. चेहरा, हात वगैरे भिजला. मी चपापलो. हळूहळू मूर्तीतून बाहेर पडणारी रक्ताची धार इतकी वाढली की त्यातच ती मातीची मूर्ती विरघळून गेली. उरलेली आग शांत झाली. फक्त धूरच उरला. तेवढ्यात हाकू धापा टाकत माझ्यापर्यंत पोचला आणि काहीतरी हातवारे करून सांगू लागला. बहुतेक मखाया दाट रानात पळाला असंच काहीतरी ते असावं. मी म्हटलं जाऊ दे. इथले साप त्याला सकाळपर्यंत जिवंत सोडणार नाहीत. तेव्हाच मोटारबोटीचा आवाज ऐकू आला. उरलेली टीम बेटाजवळ पोचली होती पण त्यांनी या सर्पग्रस्त बेटावर पाय ठेवण्याआधीच आम्ही किनाऱ्यावर पोचलो आणि सोबतच परतीच्या प्रवासाला लागलो. अखेरच्या घटकेला का होईना वेताळ पूजा उद्ध्वस्त झाली. आता सगळं काही नीटनेटकं होईल अशी वेडी आशा मनात घेऊन तरंगत्या वस्तीकडे निघालो. या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा. सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच पुन्हा भेटू. तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.